मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तुळजापुरात तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तुळजापुरात तुळजाभवानी मंदिराचा जो विकास आराखडा आहे त्याला मंजुरी असल्याची मोठी माहिती दिली। या संदर्भातच बोलण्यासाठी मंदिराचे विश्वस्त आणि जे सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करतायत ते भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आपल्यासोबत आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की विकास आराखड्याला मंजुरी आहे, काही टेक्निकल गोष्टी फक्त आहेत, आम्ही त्याचा विचार करणार नाही, पैसे आम्ही द्यायला सुरू केले। काय पहिली प्रतिक्रिया? आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिर आणि परिसराच्या विकासाच्या बाबतीत अगदी पहिल्यापासूनच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं लक्ष आहे आणि वारंवार या बाबतीमध्ये त्यांनी पूर्ण माहिती घेऊन पूर्ण सहकार्य केलेलं आहे। आता तो प्रस्ताव जो आहे तो हाय पॉवर कमिटीकडनं मान्यता घेऊन आपल्या शिखर समितीकडे गेलेला आहे। आज आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जे जीर्णोद्धाराचं काम चाललंय त्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि 2 वर्षामध्ये हा मंदिराचा आणि परिसराचा विकास निश्चितपणे व्हावा या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या आहेत। पहिला टप्पा जो आहे तो भूसंपादनाचा आहे, तर तातडीने ते करण्याच्या बाबतीमध्ये ठरले। आता इथून मी डायरेक्टली जाणार आहे ती बैठक घेण्यासाठीच भूसंपादनाच्या अनुषंगाने आपण तातडीने पावलं उचलणार आहोत। दर्शन मंडप हा एक विषय जो आहे तो देखील तातडीने घ्यायचा आहे। आलेले भाविक आहेत त्यांना ताटकळत थांबायला लावू नये यासाठी आपण सुविधा करतोय, भाविक सुविधा केंद्रही करतोय, म्हणजे आपल्याला वेळ निश्चित केली जाईल दर्शनाची। आपल्याला फार वेळ रांगेत थांबायची गरज पडणार नाही, ठरलेल्या वेळेनुसार आपण आला की अर्ध्या तासात दर्शन होईल या पद्धतीचं आपलं नियोजन आहे। दर्शन मंडपामध्ये पाण्याची सोय, चहाची सोय, लहान लेकरांसाठी सोय हे सगळं केलं जाणार आहे आणि अतिशय व्यवस्थित करण्याच्या अनुषंगाने आपण सादरीकरण लोकांपुढे केलं, आम जनतेपुढे 2दा-3दा, आणि त्यांच्या सूचना, त्यांचे जे काही आक्षेप आहेत त्याचा विचार करून आपण योग्य ते त्याच्यात बदल केलेत। विकास आराखडा नेमका काय आहे, यातल्या प्रमुख ठळक गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? ढोबळ आपल्याला सांगायचं म्हटलं तर साधारण 2000 कोटीचा विकास आराखडा आहे। त्याच्यामध्ये साधारण 350 कोटी रुपये हे भूसंपादनासाठी लागतील, काही टॅक्सेशनला वगैरे 200-300 कोटी लागतील आणि बाकी मग जे आहे ते प्रत्यक्ष विकास कामांसाठी। त्यातला महत्त्वाचा भाग असेल तो म्हणजे दर्शन मंडपाचा। मोठं दर्शन मंडप असेल, 10,000पेक्षा जास्त लोक तिथे एका वेळेस थांबू शकतील असा दर्शन मंडप असेल। आपला प्रयत्न राहणार आहे की तो एअर कंडिशन असावा। मी म्हटल्याप्रमाणे तिथे टॉयलेटची सोय असेल, पाण्याची, चहा, दूध याची सोय राहील आणि दर्शन मंडपामध्ये फार वेळ थांबायची गरज पडू नये यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। याच्या व्यतिरिक्त 4 आपण भाविक सुविधा केंद्र करतोय, जिथे आल्यानंतर लोकांना थोडं फ्रेश होता येईल, जेवण नाश्ता करता येऊ शकेल आणि मग त्यांना कुपन घेता येईल वेळेप्रमाणे, मग त्यांना दर्शन मंडपात येता येईल। आपण सगळीकडे रस्ते वायडनिंग करून तिथे देखील सोय करतोय। जे ज्येष्ठ नागरिक आहेत, दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल असतील किंवा लिफ्टची सोय आपण करतोय। दर्शन मंडपामध्ये पायऱ्या न ठेवता रॅम्प ठेवतोय आणि जे थोडंसं बोगद्याचा आपला सबवेचा पार्ट आहे, जो छोटं टनेल आहे, ते मिनिमम साईजचं ठेवणार आहोत आपण आणि फक्त क्रॉस करण्यापुरतं, म्हणजे खालच्या भागामध्ये कुणीतरी त्या भागात अवघडून थांबलेत असेल तास, ही जी पद्धत आहे ती पूर्ण जी आहे ती थांबणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे नियोजन करत असताना 8 महिन्यामध्ये सगळं तयारी करून ठेवायची आहे आणि नवरात्रीच्या नंतर, पौर्णिमेच्या नंतर 6 महिन्यात मंदिराचं जे काम आहे ते आपण करणार आहोत, हाती घेणार आहोत आणि 6 महिन्यात पूर्ण करणार आहोत। या दरम्यान दर्शन आणि जे काही आपले विधी आहेत ते अबाधित चालू राहतील याची आपण योग्य ती सोय करतोय। त्यासाठी महास्वामीजी, आपले शारदा पीठाचे जगद्गुरुजी आहेत, त्यांच्याकडनं आपण साधारण परिस्थिती त्यांना सांगून त्यांच्याकडनं आपण योग्य ती ॲडवाईस घेतोय। या आराखड्यामध्ये एक शिल्प आहे जे 108 फूट उंचीचं, की भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजाला तलवार देते। या शिल्पाची वैशिष्ट्ये काय आणि त्या संदर्भात काय आज चर्चा झाली? हो, शिल्प नेमकं कुठे येणार आहे, त्याचं लोकेशन जे आहे, टाटा इन्स्टिट्यूटचं जे 100 एकरचं कॅम्पस आहे त्याला लागून जी टेकडी आहे तिथे ते येणार आहे आणि अगदी आपल्या महाद्वारातनं ते दिसणार आहे, हायवेवरनं तर दिसणारच आहे। आणि 108 फीट म्हणजे जवळजवळ 13 मजली इमारत जेवढी उंच असते तेवढं ते शिल्प आहे आणि खाली 3 मजली इमारत असते तेवढी बेसमेंट आहे। त्यामुळे अतिशय भव्य असं शिल्प असणार आहे, आपल्याला प्रचंड प्रेरणा देणारं ते शिल्प असणार आहे आणि त्याला लागून मग मोठा बगीच्याचं संकुल आपण निर्माण करतोय। शेजारीच रामदारा तलाव आहे, त्यामुळे तो पूर्ण परिसर जो आहे तो पर्यटकांना, भाविकांना अगदी मोहक वाटणार आहे। तिथे येऊन मोठी प्रेरणा, ऊर्जा घेऊन लोक जातील। शिवसृष्टी देखील एका अर्थाने तिथे निर्माण होणार आहे।
मुख्यमंत्र्यांकडून आज स्तंभाचं अनावरण केलं, स्तंभचित्राचं. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली का? आणि ते स्तंभचित्र किती स्तंभ बनवले जाणार आहेत? सभामंडपाचा कसा आराखडा असणार? आपण ज्या सभामंडपाचं बोलताय तिथे खरं तर सगळेच स्तंभ जे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यातले काही स्तंभ जे आहेत ते तुटलेले आहेत, वापरणं शक्य नाही होणार आहे. त्यामुळे नवीन स्तंभाची निर्मिती करावी लागणार आहे. तर हे स्तंभ जे आहे त्याचं रेखाचित्र म्हणा किंवा तत्सम जे आपण चित्र बघितलं त्याचं अनावरण आज जे झालं आहे त्याच्यानंतर इमिजिएटली त्याचं काम जे आहे ते हाती घेतलं जाणार आहे. म्हणजे स्तंभ निर्मितीचं काम आता तातडीने सुरू होईल. पुढच्या 8 महिन्यात हे स्तंभ जे आहेत हे तयार केले जातील. बाकी बारकावे सगळे बघून पूर्ण तयारी 8 महिन्यात होईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर 6 महिन्यात मंदिराचं जे आहे ते पूर्ण काम केलं जाईल. मंदिराच्या शिखराचा वाद होता, काही गर्भगृहाच्या विस्ताराला बी विरोध होता. केंद्रीय पुरातत्व विभागाकडनं याची पाहणी करावी अशी मागणी होत होती. या संदर्भात काही चर्चा झाली? आपण सुरुवातीपासून जनतेचे आणि सर्व संबंधितांचे ज्या काही सूचना आहेत, जे काही म्हणणं आहे ते ऐकायला बिलकुल तयार आहोत. त्यातलं जे योग्य आहे त्याचा अंतर्भूत या पूर्ण आराखड्यात करण्याबद्दल देखील आपलं काही दुमत नाही आहे. त्यामुळे ASIच्या लोकांनाही आपण बोलवलं आहे. एक टीम येऊन गेली, कदाचित पुढच्या आठवड्यात अजून 1-2 टीम येतील. त्यांचंही मत आपण जाणून घेऊ. परंतु मूळ गोष्ट काय आहे की ब्रिक आणि लाईम म्हणजे वीट आणि चुना वापरून आधीचं जुनं शिखर होतं. त्याच्यानंतर कॉन्क्रीट वापरून एक त्याच्यावरती दुसरं शिखर करण्यात आलं. ते वजन वाढल्यामुळे तुळई जे आहेत 4 तुळईपैकी 2 तुळई तुटल्यात, 2च तुकडे झालेत. त्यामुळे स्ट्रक्चरल इंटिग्रिटी ज्याला म्हणतात त्याचा प्रॉब्लेम झाला आहे. आता एवढे भाविक येत असतात, आपल्या मंदिराचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्याला योग्य ती काळजी घेणं अपेक्षित आहे. राज्य पुरातत्व विभागाचं मत जे आहे ते शिखर आपण उतरवणंच गरजेचं आहे असं मत आहे. परंतु इतरांचं काही मत असल्यामुळे ASIचंही आपण मत जे आहे त्यांचं म्हणणं आहे ते समजून घेतोय आणि ते समजून घेऊन योग्य तो आपण पुढच्या काळामध्ये निर्णय घेऊ. मुख्यमंत्र्यांनी आज खरं तर गोमुख तीर्थाची पाहणी केली, हो. मंदिराची पाहणी केली. या सगळ्या पाहणीनंतर बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने काय सूचना दिल्या? त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि 2 वर्षात मी म्हटल्याप्रमाणे मंदिराचं काम, जीर्णोद्धाराचं काम, मंदिराच्या परिसरातलं काम, दर्शन मंडपाचं काम या बाबी ज्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या बाबतीत त्यांनी सूचना दिल्या. लँड ॲक्विजिशन जे आहे त्याला आपण प्राधान्य देतोय आणि मंदिराच्या जवळचं जे काम आहे ते तातडीने करतोय. पर्यटनाच्या अनुषंगाने जी कामं आहेत ती कदाचित दुसऱ्या टप्प्यात होतील. संभाजीराजे छत्रपती यांनी काही कामांबद्दल आक्षेप व्यक्त केला होता. मुख्यमंत्री या संदर्भात काही चर्चा करणार आहे त्यांच्याशी किंवा तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा करणार? नाही, संभाजीराजेंशी मी स्वतः फोनवरती बोललो, त्यांच्यावर चर्चा झाली. त्यांना मुंबईमध्ये त्यांनी जे तज्ज्ञ सांगितले त्यांच्याबरोबर बसूया अशी चर्चा झालेली आहे आणि ते योग्य वेळ सांगतील तेव्हा मी त्यांच्याबरोबर बसेन, पुरातत्व विभागाच्या लोकांना बरोबर घेऊन. त्यांची दुसरी सूचना होती की ASIकडनं मत जाणून घ्यावं त्यांचं तज्ज्ञांचं. ती तर आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे. एक टीम येऊन गेली आहे, अजून 2 टीम येणार आहेत. एकंदरच हा आराखडा संपूर्ण किती टाइम बॉन्डमध्ये पूर्ण होईल किंवा आपलं उद्दिष्ट काय आणि किती होऊ शकतं? नाही, आपल्याला सांगायचं म्हटलं तर माझं वैयक्तिक मत आहे की 2 वर्षात बऱ्यापैकी काम होईल या आराखड्याच्या अनुषंगाने. आज 1.5 कोटी साधारण भाविक दरवर्षी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात, साधारण 1.5 कोटी. तर आमचं उद्दिष्ट असं आहे की पुढच्या 5 वर्षात हे 3 कोटी व्हावं. रेल्वे, आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला रेल्वे दिलेली आहे, लवकरच ती रेल्वे ऑपरेशनल होणार आहे. त्याच्याने प्रचंड फरक पडणार आहे. इथला आराखडा पूर्ण झाल्यानंतर देखील फरक पडणार आहे. आणि आपण टुरिझम सर्किट पण डेव्हलप करतोय. धाराशिव जिल्ह्याचं कायापालट करत असताना टुरिझम, पर्यटन, त्याच्यानंतर जे इंडस्ट्री आहे, MIDCच्या माध्यमातून येणारे उद्योग आणि कृषीवरती आमूलाग्र बदल करणं, शेती आणि कृषीवरती आधारित उद्योगांवर, अशा 3 गोष्टींवर ही त्रिसूत्री आहे. त्याच्या माध्यमातून आपण प्रचंड फरक धाराशिव जिल्ह्यात करत आहोत. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे पर्यटन आणि त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे स्वाभाविकपणे तुळजापूरचा विकास. तर हे होते राणा जगजितसिंह पाटील, तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त. 2 वर्षाच्या कालामध्ये मंदिराचं काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कामाच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, तुळजापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.